बघू ना, आता घोडं मैदान लांब नाही. विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःच इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये. मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता. तुम्हाला आठवतंय का बघा? विशालला तिकीट मिळाली पाहिजे. विशाल, त्यांना माहित होतं हे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना. या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी. परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय. पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली, हा ऐकायलाच तयार नाही विशाल. विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं. विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली. तेव्हा काय ते बरोबर नव्हते. त्यांना तर नाईलाज झाला की आता शरीरांतर बरोबर राहायचं. त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढ्या मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात. आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही. आम्ही त्या मैदानात आहेच. नाही नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही. आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही. आमचं जे असेल ते ओपनच आहे. आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही. बँकेचा अधिकारी आधीचा का